नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. गेल्या काही सेशन्समध्ये आपण 12वी सायन्सचा नवीन सिलेबसप्रमाणे जो पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स त्याचा आपण चर्चा करतोय. त्याच्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आजचा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी आपल्याशी एक गोष्ट नक्कीच शेअर करेल. ऑनलाईन लर्निंग हा कन्सेप्ट तसा चांगला आहे, कारण घरी बसल्या बसल्या तुम्ही आमच्याशी या माध्यमातून कनेक्ट राहू शकतात. पण याचा एक दुसरी बाजू अशी आहे की याचा जर इफेक्टिव्हली उपयोग करायचा असेल तर तुम्हाला एक व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टीला शेड्यूल करावं लागतं. व्हिडिओज फॉलो केल्यानंतर ताबडतोब त्याचा रेफरन्स पुस्तकाशी लावावा लागतो आणि तुम्हाला किती समजलं याच्यासाठी काही क्वेश्चन आन्सर स्वरूपात प्रॅक्टिस करावं लागते, तर हे शक्य होतं. म्हणजे एक काइंड ऑफ डिसिप्लिन विद्यार्थ्यांमध्ये असेल तरच ही सिस्टीम वर्कआउट होईल. नाही तर अदरवाईज एखादा पिक्चर पाहण्यासारखं याच्यातनं फक्त तुम्हाला एक अनुभव येईल त्यातनं. आणि आपण पिक्चर पाहिल्यानंतर आपल्याला सर्व पिक्चर ध्यानात राहत नाही. आपण फक्त एक ठराविक त्यातले सीन ध्यानात ठेवतो, गाणे ध्यानात ठेवतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे पिक्चरची माहिती कोणी विचारत नाही, असे काही परीक्षा नसतात. सो अभ्यास आणि पिक्चर यामध्ये फरक आहे. अभ्यासाचा अर्थ काय होतो, एज्युकेशन सिस्टीमचा अर्थ काय होतो की दिलेला सिलेबस तुम्ही केल्यानंतर तुम्हाला त्यावर प्रश्नपत्रिका ऑफर केल्या जातात परीक्षे स्वरूपात आणि त्यावर तुमचा परफॉर्मन्स ठरवला जातो. मग पुढच्या स्टँडर्डमध्ये तुम्ही जाता. तर ही सिस्टीम तुम्ही टाळू शकता ना, मी टाळू शकतो. जर ही सिस्टीमच आपल्यासमोर आहे तर मग आपल्याला त्याच्या दृष्टीने तयार व्हायला पाहिजे. मला तरी असं वाटतं. कारण आपण बऱ्याच वेळेस बघतो शिक्षणाचा अनेक लोक अनेक अर्थ लावतात. आपली शिक्षण पद्धती अशीच आहे, तशीच आहे, हे तेच. ठीक आहे, जे आहे ते आहे, यू कॅनॉट चेंज इट. आणि जेव्हा बदलेल तेव्हा बदलेल. आणि बदलून नेमकी आता कुठलीही गोष्ट कुठल्या फॉर्मॅटमध्ये चांगली आहे किंवा वाईट आहे असं कोणी जजमेंट देऊ शकत नाही. मी जर म्हणाल चांगल्या कामाची फक्त एक सुरुवात असते. सो एज्युकेशन इज अ गुड थिंग. तुम्ही सुरुवात केली शिक्षणाला ना, तर मग त्यातल्या शेवटच्या टोकापर्यंत कसं जाता येईल. आता ॲक्च्युली शिक्षण हे आयुष्यभर चालतं, ते कधीच संपत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी शिकत राहता, प्रत्येक क्षणिक शिकत राहता. मग ते संपणारच नाही. आपल्या समोर जे येतं आहे, जे पुस्तक आपल्याला ऑफर करतं, लाईक फिजिक्स मी शिकवतो. फिजिक्स हा विषय असा आहे ना, तो उलगडत गेला ना तर त्यात अनेक गोष्टी अनेक 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 त्याला एंडिंग नाही आहे. कारण इट इज अ नॅचरल सायन्स. मग आपल्या समोर जे आहे ॲटलिस्ट ते समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्यावर कोणी जर आपल्याला प्रश्न विचारलं तर आपल्याला ते सांगता आले पाहिजे. बघ दॅट्स इट. हीच शिक्षण पद्धती आहे. कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जरी आपण बघितली, कुठल्याही माध्यमात आपण जरी बघितली, तर त्यामुळं विनाकारण त्याच्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका. अभ्यास करणं म्हणजे लाईक एक टॉपिक जो तुम्हाला दिलेला आहे, समजा रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सर्क्युलर मोशन आपण शिकलो, तर मग सर्क्युलर मोशन म्हणजे आपल्याला एक्झॅक्टली पुस्तकात काय दिलेलं आहे, आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे आणि परीक्षेसाठी आपल्याला ते आठवण्यासाठी काय काय करता येईल. बस ह्या सर्व प्रोसेसेस तुम्हाला जर जमल्या तर तुम्हाला सर्क्युलर मोशन समजली. आता तुम्हाला सर्क्युलर मोशन प्रोड्यूस करायची आहे, पुढची रिक्वायरमेंट आहे. त्यासाठी पुढं आहे ना शिक्षण, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, PhD आहे, अनेक गोष्टी पुढं आहेत का जेणेकरून तुम्ही फायनली स्वतः काहीतरी तयार करू शकता. इंजिनिअरिंगचं शिक्षण म्हणजे काय आहे, तुम्हाला सायन्स कळालं की तुम्ही त्याचं ॲप्लिकेशन करायला लागतं. ॲप्लिकेशन करणं म्हणजे इंजिनिअरिंग, वस्तू तयार करणं. तुम्ही शिकलेलं सायन्स तुम्ही त्या वस्तूमध्ये आणणं, त्या ॲप्लिकेशनमध्ये आणणं, तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्ही काहीतरी निर्माण करणं. आता निर्माण केलेल्या याच्यातही आणखी काहीतरी, लाईक आता फोन आपण तयार केला. टेलिफोन पूर्वी आले, एका ठिकाणावरचा माणूस दुसऱ्या ठिकाणावरच्या माणसाशी बोलू लागला. नंतर वायरलेस झाले, तयार झाले. आता स्मार्टफोन तयार झाले. म्हणजे त्यात अनेक फंक्शन आले. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज टेक्नॉलॉजी ओव्हर अँड अबोव द इंजिनिअरिंग, राईट. सो ह्या सर्व गोष्टी एज्युकेशनच्या पुढच्या टप्प्यात तुम्हाला शिकायला भेटतात. आणि मी तुम्हाला एक गॅरंटीड सांगतो, बिईंग अ पर्सन फ्रॉम कॉर्पोरेट सेक्टर, इंडस्ट्री सेक्टर अँड देन इन एज्युकेशन, आपली शिक्षण पद्धती ही योग्य आहे. याच्यातनं एक हार्डकोर पर्सनॅलिटी तयार होती, एक व्हर्सटाईल पर्सनॅलिटी तयार होती, जी जगाच्या पाठीवर कुठेही सस्टेन करू शकते. दॅट इज द ब्युटी, दॅट इज द गेन आउट ऑफ द इंडियन एज्युकेशन सिस्टीम. आता अनेक तज्ज्ञ याला नावं ठेवतात. आता ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग बरेच लोक बोंबा मारत होते. आणलं ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, अल्टिमेटली तुम्ही तेच केलं, ओल्ड वाईन इन न्यू बॉटल. एनिवे, आपला विषय तो नाही. आपला विषय आहे की ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून व्हॅल्यू ॲडिशन कसं करून घेणं. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगेन
डिसिप्लिनमध्ये राहा, रोजच्या रोज ते फॉलो करा, शेड्युलिंग करा, तुमचे प्रश्न सॉर्ट आऊट करा आणि सिंपल, फार डोकं लावायची गरज नाही. तुम्हाला एक चांगलं टेक्स्टबुक बोर्ड ऑफर करतं, त्या टेक्स्टबुक खालची एक्झरसाईज आधी पूर्ण करत चला. होतं होईल तेवढं ती मनाने सोडवायची आणि मग ॲडिशनल एक्झरसाईज आम्ही आहोत ना तुम्हाला द्यायला. तुम्ही गायरस लाईव्ह इन्स्टॉल करा, तुम्हाला मरणाचे क्वेश्चन आहेत त्यात. ठीक आहे. सो एनिवे, आपण आता चालू करू रोटेशनल डायनॅमिक्सचा नेक्स्ट पार्ट. मागच्या काही लेक्चरमध्ये मी सांगितलं तुम्हाला तर रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर आपल्याला 2 भागात त्याने ऑफर केला आहे. त्यातला पहिला भाग आपण ऑलरेडी पूर्ण केला आहे. सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. म्हणजे इथे वस्तू, ऑब्जेक्ट, दॅट बॉडी ती पूर्णपणे त्या सर्कम्फरन्सच्या अलॉंग एका पर्टिक्युलर सेंटरभोवती, एका बिंदूभोवती ती फिरत असते. सो दिस इज अनदर लँग्वेजमध्ये आपण याला रिव्हॉल्युशन असं म्हणू शकतो. लाईक पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. राईट. म्हणजे पूर्णची पूर्ण ऑब्जेक्ट एखाद्या बिंदूभोवती, एखाद्या पॉईंटभोवती फिरणं, त्याला आपण सर्क्युलर मोशन म्हणतो. आता त्याच्यात थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण जर बघितलं म्हणजे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं. आता हिअर द ऑब्जेक्ट नॉट रिव्हॉल्विंग अराउंड समथिंग, रादर इट इज रोटेटिंग अराउंड इट सेल्फ. मग ती कशाभोवती फिरते? एक इमॅजिनरी लाईन असती, त्याला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणतो. आणि त्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती ती पूर्णची पूर्ण वस्तू फिरत असते. आणि आणखी आता एक पुढं जाऊन जर थोडंसं बघितलं तर ती वस्तू फिरत असताना तिच्यातले जे असंख्य पार्टिकल आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले. आपण त्यासाठी एक डायग्रॅम करू. सपोज ही एक वस्तू आहे, ही वस्तू ह्या एका पर्टिक्युलर लाईन भोवती गोल फिरते. लाईक पृथ्वी जशी आपली स्वतः भोवती फिरते ना तशी. याच्यात अनेक पार्टिकल आहे. पार्टिकल 1, पार्टिकल 2, पार्टिकल 3, पार्टिकल 4. दे आर ॲट डिफरंट डिस्टन्स फ्रॉम दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. मीन्स देअर सेंटर्स आर ऑन दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर हा प्रत्येक पार्टिकल आता काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. राईट. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जर इथं प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय आणि वस्तू पूर्णची पूर्ण स्वतःभोवती फिरते, तर यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे. म्हणजे रोटेशन करणाऱ्या बॉडीचे पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतात आणि त्या सगळ्या पार्टिकलचे सेंटर्स कुठं असतात? ॲक्सिस ऑफ रोटेशनवर. मग सगळ्या पार्टिकलची सर्क्युलर मोशन सारखी असते का? सगळ्या पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची लिनियर व्हेलॉसिटी सारखी असते का? सगळ्या पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची अँग्युलर व्हेलॉसिटी सारखी असते का? सगळ्या पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनचे अँग्युलर मोमेंटम सारखा? असे अनेक 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 प्रश्न आपल्याला पडणार आहेत. आणि ह्या प्रश्नाचे उत्तरं सोडवत आपण जसं जसं पुढं जाऊ आपल्याला रोटेशनल मोशन समजणार आहे. बाकी याच्यात काही नाही. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, थोडंसं आपण इयत्ता 9वीत जाऊ. 8वी 9वी किंवा 5वी 6वी काही अभ्यासक्रमात आपल्याला काय शिकवलं गेलं भौतिकशास्त्राच्या फिजिक्सच्या सुरुवातीला? जर एखादी वस्तू स्थिर अवस्थेत आहे आणि ती स्थिर अवस्थेतली वस्तू, सपोज ही वस्तू स्थिर अवस्थेत आहे. आता ही स्थिर अवस्थेतली वस्तू जर मला मूव्ह करायची आहे अशी, तर ती आपोआप मूव्ह होईल का? नाही होणार. सो न्यूटनने त्याच्यासाठी पहिला नियम सांगितला, मला तिला मूव्ह करावं लागेल, मला तिला काहीतरी एफर्ट ॲप्लाय करावं लागेल आणि मग ती मूव्ह होईल. आता ह्या केसमध्ये मी ज्यावेळेस एफर्ट ॲप्लाय करतो, वस्तू जागा सोडते, म्हणजे ती ट्रान्सलेट होते. ह्या प्रकारची मोशन आपण ऑलरेडी शिकलो. दिस इज ट्रान्सलेटरी मोशन ऑर लिनियर मोशन इन वन डायरेक्शन. आता मी जर ॲप्लाय केलेला फोर्स जर ह्या वस्तूला जागेवरून शिफ्ट न करता जागेवर जर फिरवतोय, तर मग ती झाली रोटेशनल मोशन. म्हणजे याचा अर्थ का तो फोर्स जो एक वेळ आपल्याला वस्तू जागची शिफ्ट करायला मदत करतोय, दुसरीकडे तो फिरवायला मदत करतोय, म्हणजे एकच फोर्सच्या दोन्ही गोष्टी करू शकतो का? तर यस. त्यासाठी आपल्याला एक टर्म शिकावं लागेल, ती म्हणजे टॉर्क. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन रोटेशनल मोशन. सर्वात पहिलं एक गोष्ट लक्षात घ्या. मी जसं सांगितलं, वस्तू स्वतःहून जागच्या हालत नाही, त्याला आपण म्हणतो इनर्शिया ऑफ ए बॉडी. वन्स इनर्शिया इज क्लिअर, you will try to understand the different things, different motions, right? Like in linear motion, we work against the inertia of a body. We work in the sense, the work physical point of view नका घेऊ. आपण inertial प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट एफर्ट्स ॲप्लाय करतो, म्हणजे फोर्सेस ॲप्लाय करतो, सो दॅट द बॉडी मूव्स. मग तसंच रोटेशनल मोशनमध्ये असणार आहे. कुठलीही वस्तू स्वतःहून फिरणार आहे का? नाही फिरणार. अगदी आपण ग्रामीण भागातले उदाहरणं घेऊ शकतो, शहरी भागातले उदाहरणं, जिथं जिथं मोठे मोठे व्हील्स आहेत, चाकं आहेत,
तुम्हाला जर ते फिरवायचे तर ते जादूने फिरतील का? असं फिरवल्यानंतर नक्कीच नाही. तुम्हाला त्याला ताकद लावावं लागेल, एफर्ट लावावा लागेल, म्हणजेच फोर्स लावावा लागेल. आणि तो फोर्स त्या वस्तूच्या सेंटरपासून थोडासा अंतर सोडून लावावा लागेल. आता आपण साधे साधे उदाहरणं पाहू. घरातला दरवाजा आपल्याला उघडायचा किंवा बंद करायचा, आपण फोर्स लावतो कुठं? जिथं त्याला ते हँडल बसवलेलं आहे दरवाजाला, तिथं आपण फोर्स लावतो. जर आपण जिथं त्याला हिंजेस बसवलेल्या, बिजागरी बसवलेली, तिथं जर फोर्स लावला तर दरवाजा सहजासहजी बंद होणार नाही किंवा उघडणार नाही. तुम्हाला हापशा, जुन्या काळी पाणी हापसायला हँडपंप असायचा, हापशा म्हणायचा आम्ही त्याला, अजूनही असतील खेडोपाडी. तर त्याचा आपण शेवटच्या टोकाला जर धरून आपण फोर्स लावला तर ते इझिली रोटेट होत होतं. स्टिअरिंग व्हील, नळाची तोटी, असे अनेक उदाहरणे जिथं आपण वेगवेगळ्या पॉईंटला फोर्स लावून रोटेशन प्रोड्यूस करतो. मग आपण फोर्सचाच उपयोग करतो अल्टिमेटली. पण ज्यावेळेस फोर्स हा अवे फ्रॉम सेंटर इसेंट्रिकली ॲक्ट होत असतो त्यावेळेस त्याला आपण फोर्स न म्हणता त्याला फोर्सचा इफेक्ट म्हणतो, रोटेशनल इफेक्ट. आणि त्याला स्पेशल फिजिकल क्वांटिटी तयार केलेली आहे आणि ती स्पेशल फिजिकल क्वांटिटी म्हणजे आपला टॉर्क, राईट. सो बिफोर जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने हा चॅप्टर जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला न्यूटनचं फर्स्ट लॉ इथं कसा वर्कआउट होतो हे समजून घेणं गरजेचं आहे. सी रोटेशनल डायनॅमिक्स त्याचा अर्थच तो होतो की रोटेशन कसं प्रोड्यूस करणार? बाय अप्लाइंग टॉर्क सिम्पली. देन व्हॉट इज टॉर्क? टॉर्क इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, राईट. सो इट इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स. टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. सपोज ह्या पॉईंट भोवती मला रोटेशन करायचं आहे ह्या ऑब्जेक्टचं, आणि मी जर इथं फोर्स अप्लाय केला, एफ हा ॲट अ डिस्टन्स आर आहे, मी इथं आर घेतो, तर मग एफ इंटू आर म्हणजे टॉर्क, एफ इंटू आर म्हणजे टॉर्क. तर ही फिजिकल क्वांटिटी आपल्याला आता सुरुवातीला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. सो नाही आपण त्याच्याकडे जाणारच आहे. सो प्रत्येक वस्तूला तिचा एक स्वतःचा गुणधर्म असतो ऑन अकाउंट ऑफ इट्स मास, तिच्या वस्तुमानामुळं. त्याला आपण इनर्शिया म्हणतो. जसं लिनियर मोशनमध्ये इनर्शिया ऑफ रेस्ट आहे, इनर्शिया ऑफ मोशन आहे, इनर्शिया ऑफ डायरेक्शन आहे. इन द सेम मॅनर रोटेशनल मोशनमध्ये सुद्धा तुम्हाला इनर्शिया आहे. आपण त्याला रोटेशनल इनर्शिया किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. म्हणजे एखाद्या वस्तूला जर फिरवायचं असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम तिच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या अगेन्स्ट तिला अवे फ्रॉम दी सेंटर फोर्सेस ॲप्लाय करावं लागतील, म्हणजे टॉर्क ॲप्लाय करावं लागेल, तर ती वस्तू फिरेल, राईट. सो यू हॅव टू ओव्हरकम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी, देन ओनली यू कॅन प्रोड्यूस रोटेशन इन द बॉडी. म्हणजेच जर चॅप्टर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला एक 3 गोष्टी महत्त्वाच्या समजून घ्यायच्या. सर्वात प्रथम रोटेशन करत असताना बॉडी स्वतःभोवती फिरते एका इमॅजिनरी ॲक्सिस ऑफ रोटेशनमध्ये अराउंड, रोटेशनच्या अराउंड, आणि त्यावेळेस तिचे पार्टिकल सर्क्युलर मोशन करतात. त्यामुळे आपल्याला सर्क्युलर मोशन समजणं आवश्यक आहे. सर्क्युलर मोशनचे पॅरामीटर्सच आपल्याला इथे कामी येणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, रोटेशनल मोशन प्रोड्यूस करण्यासाठी तुम्हाला बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या अगेन्स्ट काम करावं लागतं, तरच तुम्हाला ती बॉडी रोटेट करता येईल. ही एक गोष्ट तुम्हाला इथं समजून घ्यावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोटेटिंग बॉडीज ज्या आपल्या अराउंड आहेत, आपल्याला जर त्या तशा बॉडीज निर्माण करायच्या किंवा आहे त्या बॉडीमध्ये रोटेशन निर्माण करायचे किंवा आपल्याला आहे ते रोटेशन स्टडी करायचे टू टेक सम सर्टन प्रॅक्टिकल डिसिजन्स, तर आपल्याला त्याचे वेगवेगळे इफेक्ट्स, वेगवेगळे इक्वेशन समजले पाहिजे. तर आपण आता सर्वात प्रथम रोटेशनल मोशनमध्ये रोटेटिंग बॉडी याच्यातील पार्टिकलची सर्क्युलर मोशन समजून घेऊया. म्हणजे आपल्याला त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग फिजिकल क्वांटिटीज आहेत त्या आपल्याला डिराईव्ह करता येते. फार सोपा चॅप्टर आहे, प्रॅक्टिकली विचार करा, सहज समजेल. तर मी रेफरन्ससाठी एक बॉडी कन्सिडर करतो. सपोज माझ्याकडं एक रिजिड बॉडी ऑफ एनीची कुठल्याही आकाराची, आणि ती एका ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरते. ही उभी लाईन म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू पॉईंट O. आता ही बॉडी कुठेतरी फोर्स ॲप्लाय केल्यानंतर लाईक गोल फिरायला लागली. सपोज ओमेगा आहे त्याची अँग्युलर वेलॉसिटी. लक्षात ठेवा, रोटेशन करणाऱ्या किंवा गोलाकार फिरणाऱ्या वस्तूच्या वेलॉसिटीला आपण काय म्हटलं? अँग्युलर वेलॉसिटी म्हटलं. मग आता ओमेगा त्याची अँग्युलर वेलॉसिटी. सी मुलांनो, तुम्ही थोडीशी कल्पना करा. आता ही बॉडी समजा असंख्य पार्टिकलपासून बनलेली, n नंबर ऑफ पार्टिकल्स त्याच्यामध्ये आहेत एकत्र, ठीक आहे. प्रत्येक पार्टिकल फिरणारे बॉडीचा पार्टिकल असल्यामुळे आणि त्या प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी
ह्या बॉडीच्या अँग्युलर व्हेलॉसिटी इतकीच राहील. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. लाईक आपण पृथ्वीवर राहतो, राईट. पृथ्वीने आपल्याला धरून ठेवलेलं आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. आता पृथ्वी गोल फिरतीये स्वतःभोवती आणि प्लस ती सूर्याभोवती फिरतीये. आपल्याला दोन्ही रोटेशन जाणवत नाही कारण पृथ्वीने आपल्याला घट्ट धरून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण इंटिग्रेटेड पार्ट झालेलो आहे पृथ्वीचा. असं कल्पना करा का पृथ्वी रोटेशन करते आणि पृथ्वीचे रोटेशन स्वतःभोवती जर 24 तासात कंप्लीट होतं आणि आपण दमादमाने 25 तासात कंप्लीट. इमॅजिन करा फक्त, जस्ट इमॅजिन, राईट. असं होतंय का? नाही. तर आपणही 24 तासातच तो एक रोटेशन पृथ्वीबरोबर कंप्लीट करतो. सिमिलरली यातला प्रत्येक पार्टिकल विथ द हेल्प ऑफ सम इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बॉडीने धरून ठेवलं आहे, म्हणून मी रिजिड बॉडी शब्द वापरला, राईट. सो प्रत्येक पार्टिकल आता त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती वेगवेगळ्या रेडियसच्या सर्कलमध्ये फिरणार आहे, परंतु प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी कशी राहील? कॉन्स्टंट राहील. सो ओमेगा रिमेन्स कॉन्स्टंट फॉर ऑल पार्टिकल्स ऑफ बॉडी, राईट. आपण आता रेफरन्ससाठी 1-2 पार्टिकल घेऊ. समजा इथे एक पार्टिकल आहे, त्याचं मास आहे m1 आणि इथं दुसरा एक पार्टिकल आहे, त्याचं मास आहे m2. आता m1चं अंतर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स मी मानतो r1 आणि m2चं मानतो r2, राईट. आता मी आत्ता म्हटल्याप्रमाणे जर बॉडी रोटेशनल मोशन करते तर प्रत्येक पार्टिकल काय करणार आहे? सर्क्युलर मोशन करणार आहे. आपण छोटे छोटे सर्कल ड्रॉ करू. सपोज हे सर्कल r1 रेडियसचं m1चं सर्कल आहे. आता थोड्या वेळाकरता बाकीचं मी सोडून आणि m1ला फोकस करा. सो m1 सर्क्युलर मोशन करतोय. मग m1च्या सर्क्युलर मोशनची आपल्याला फक्त एक गोष्ट इथं माहिती आहे, ती म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि बाकी त्याचे डायमेन्शन्समध्ये आपल्याला रेडियस ऑफ सर्कल माहिती, ते r1. सो m1 r1 रेडियसच्या सर्कलवर ओमेगा इतक्या अँग्युलर व्हेलॉसिटीने काय करतोय? सर्क्युलर मोशन. मग त्याची लिनियर व्हेलॉसिटी आपण काढू शकतो विथ द हेल्प ऑफ रिलेशन इन द सर्क्युलर मोशन. मग लेट v1 विथ द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ m1. सो ती लिनियर व्हेलॉसिटी मी अशी दाखवतो इथं v1. ती किती असेल? r1 ओमेगा. v इज इक्वल टू r ओमेगा. हे रिलेशन वापरलं मी, राईट. मग आता हे झालं त्याची लिनियर व्हेलॉसिटी. तशीच m2ची काढू शकतो आपण. लेट इट बी v2. ती किती येईल? r2 ओमेगा. ठीक आहे. आता इथं जर आपण बघितलं, फिगरमध्येच बघितलं तर r1 इज ग्रेटर दॅन r2, किंवा जर आपण पार्टिकल घेतला तर r1 मे बी लेस दॅन दॅट पार्टिकल. म्हणजे प्रत्येक पार्टिकलच्या सर्कलची रेडियस जर वेगवेगळी असेल तर व्हेलॉसिटी सारखी येईल का? टँजेन्शियल व्हेलॉसिटी नाही. म्हणजे कन्क्लुजन, रोटेशनल मोशन करणाऱ्या बॉडीचा प्रत्येक पार्टिकल जर सर्क्युलर मोशन करतोय तर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. पहिली गोष्ट. त्याची जे सर्क्युलर मोशनच्या टँजेन्शियल व्हेलॉसिटीज आहेत त्या मात्र काय असतील? वेगळ्या. आता त्या टँजेन्शियल व्हेलॉसिटीवर अवलंबून असणाऱ्या जितक्या काही फिजिकल क्वांटिटीज आहेत, लाईक मोमेंटम आहे p इज इक्वल टू m इंटू व्ही. म्हणून पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम आलं p1 इज इक्वल टू m1 v1, म्हणजेच m1 r1 ओमेगा. दुसऱ्या पार्टिकलचं मोमेंटम आलं p2 इज इक्वल टू m2 v2, म्हणजेच m2 r2 ओमेगा. कायनेटिक एनर्जी काढू आपण. पहिल्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आली E1 इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर, म्हणजेच 1/2 m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सिमिलरली E2 इज इक्वल टू 1/2 m2 v2 स्क्वेअर, म्हणजेच 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो अशी n नंबर ऑफ पार्टिकल असतील तर त्याचे कायनेटिक एनर्जी वेगवेगळी. आता राहिलं ॲक्सलरेशन. प्रत्येक पार्टिकलला ॲक्सलरेशन असतं टँजेन्शियल. आपल्याला माहिती आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू r इंटू अल्फा. सी आता इथं ओमेगा जर फिक्स आहे किंवा बॉडीची जी काही अँग्युलर व्हेलॉसिटी येणार आहे तीच पार्टिकलची जर येणार आहे तर बॉडीचं जे अँग्युलर ॲक्सलरेशन येणार आहे तेच प्रत्येक पार्टिकलला येणार. हे सुद्धा कॉमन सेन्सची गोष्ट आहे, राईट. सो अल्फा विल बी फिक्स फॉर इच अँड एव्हरी पार्टिकल. पण r चेंज होणार, रेडियस प्रत्येक पार्टिकलची चेंज होणार. मग त्या हिशोबाने a1 पहिल्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन इन r1 अल्फा, दुसऱ्या पार्टिकलचं ॲक्सलरेशन इन r2 अल्फा. ठीक आहे. सो मग प्रत्येक पार्टिकलचं ॲक्सलरेशन वेगवेगळं आलं. मग आता ॲक्सलरेशनवर अवलंबून असणारी फिजिकल क्वांटिटी आठवा. मग आता आपल्याला न्यूटनचा दुसरा लॉ माहिती आहे. जर एखादं एखादे मास जर मुवमेंट करते, मूव्ह होते, तर साहजिक आहे ते आपोआप तर मूव्ह होणार नाही, त्याच्यावर फोर्स अप्लाय होत असेल. आणि जर ते मास फिक्स असेल तर तो फोर्स आपण न्यूटनच्या नियमानुसार काय लिहितो? F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मग आता इथं आपल्याकडे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, m1 m2 m3 mn वेगवेगळ्या मासेसचे, आणि दे आर
revolving, they are performing circular motion within the body with different linear accelerations. That means प्रत्येकावर फोर्स वेगवेगळा असेल. मग आता पहिल्या पार्टिकलचा फोर्स येईल F1 इज इक्वल टू M1 A1 म्हणजेच M1 R1 अल्फा, F2 इज इक्वल टू M2 R2 अल्फा. लाईक तुम्ही n नंबर ऑफ पार्टिकल्सवर फोर्स काढताय. सो तात्पर्य समजून घ्या. रोटेशनल मोशन करणाऱ्या बॉडीमधील n नंबर ऑफ पार्टिकल्स सर्क्युलर मोशन करत असतात. प्रत्येकाचं सेंटर हे रोटेशनवर असतं, राईट. त्यानंतर प्रत्येक पार्टिकलची अँग्युलर व्हेलॉसिटी ही तितकीच असते तितकी त्या बॉडीची असते. म्हणजे त्या बॉडीची अँग्युलर व्हेलॉसिटी जर ओमेगा असेल तर प्रत्येकाची ओमेगा असते. प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर ॲक्सलरेशन तितकंच राहील जितकं बॉडीचं आहे, कारण बॉडी रिजिड आहे, पार्टिकलला मूव्ह होण्याला चान्स नाही. त्यानंतर सर्क्युलर मोशनच्या गुणधर्मानुसार जर प्रत्येक पार्टिकलची रेडियस वेगळी तर प्रत्येक पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी वेगळी असेल. पहिला मुद्दा, लिनियर व्हेलॉसिटी वेगळी आल्यामुळं प्रत्येक पार्टिकलचं लिनियर मोमेंटम वेगळं असेल. त्यानंतर प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी वेगळी असेल. प्रत्येक पार्टिकलचं लिनियर दॅट इज टँजेन्शियल ॲक्सलरेशन वेगवेगळं असेल आणि प्रत्येक पार्टिकलवर ॲक्ट होणारा फोर्स वेगवेगळा असेल. तर मित्रांनो, आपण आत्ताच बघितलं टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. डिस्टन्स ऑलरेडी वेगवेगळं आहे, फोर्सही वेगवेगळं आहे. साहजिक आहे प्रत्येक पार्टिकलचा टॉर्क वेगवेगळा येणार आहे. सो रोटेशनल मोशन करणाऱ्या बॉडीमध्ये जर टॉर्क इज इक्वल टू एफ इंटू आर जर घेतला तर पहिल्या पार्टिकलचा टॉर्क येईल T1 इज इक्वल टू F1 R1, दुसऱ्याचा येईल T2 इज इक्वल टू F2 R2. लाईक नंबर ऑफ पार्टिकल्सचा टॉर्क वेगवेगळा येणार आहे. सो हा सारांश तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं आपण बघितलं का, आपण एक एक इंडिव्हिज्युअल सर्क्युलर मोशन जर बघितली आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज काढल्या, तर आता रोटेटिंग बॉडीच्या संदर्भातल्या फिजिकल क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याला फक्त याची बेरीज करायची प्रत्येक पार्टिकलची, आणि त्या मेथड्स आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. तर सर्वात प्रथम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये रोटेशन करणाऱ्या बॉडीची कायनेटिक एनर्जी किती असते, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, त्याचं भौतिकदृष्ट्या महत्त्व काय, फिजिकल सिग्निफिकन्स काय, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, त्यानंतर वेगवेगळ्या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढायचा, त्यानंतर म्हणजे स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया कसे आहेत वेगवेगळ्या जॉमेट्रिकल बॉडीजचे, आणि त्यानंतर पॅरलल ॲक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे उदाहरणं सोडवता आले पाहिजे. म्हणून त्या थिअरीज आणि अँग्युलर मोमेंटम आणि त्याचं कॉन्झर्वेशनचं कन्सेप्ट आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये बघणार आहे. तर मी तुम्हाला विनंती कराल तर सर्क्युलर मोशन परफेक्टली करा, तुम्हाला रोटेशनल मोशन कळायला लागेल. आणि चॅप्टर थोडासा सुरुवातीचा इंट्रोडक्शनचा भाग वाचून घ्या, म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी चांगला कळेल. थँक्यू.